मी नाही येणार आहे का? मी नाही येणार आहे. शानूस का मी येणार आहे का? अच्छा, तुमची मुलगी आहे ते तिला करावंच लागेल तुमचं. तर आय एम सो सॉरी. ही ब्लॉगिंगची सुरुवात आमच्या बडबडीपासून करत आहे. तर कॅमेरा ऑन केलाच होता, तर यांचं बोलणं चालू होतं. आणि शान्वी तिच्या पप्पाला मार्केटमध्ये न्यायसाठी काय म्हणते त्याला लढाई गोळाई लावत आहे, म्हणजे मस्का लावत आहे. तर त्यांचा भाग वगैरे करून देऊन राहिली ती. तर म्हणून ते म्हणतात की म्हातारपणात मला शान्वीच माझं करणार आहे बा म्हणून. आणि हॅलो हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात रात्रीपासून करत आहे, कारण आज दिवसभर खूप काम होते म्हणून मी ब्लॉग नाही केला. तर म्हटलं चला आता आम्ही काहीतरी स्पेशल करायचं ठरवलेलं आहे. तर आणि ते पण कमी पैशात, कारण ते मला म्हणतात जास्त पैसे खर्च करू नको, कारण जर ती तुझी डिश बिघडली तर पैसे वाया जायला नको. म्हणून मग मी त्यांना म्हटलं मला 100 रुपये द्या, मी त्याच याच्यात काहीतरी असं वेगळं काहीतरी करून बघते. तर तुम्हाला नंतर माहीतच पडेल मी काय करणार आहे. तर आणि आता आम्ही निघालो. अरे थांब रे बाळा, मी करते. अरे मी करते. अरे तू तुझी तयारी तर कर, कपडे चेंज कर पिल्लू. अरे कपडे चेंज कर ना, मी घालते माझी सँडल. ओ माय गॉड, आज पूर्ण अशी सेवा सुरू आहे मुलीची माझ्या. ए इकडे आणले मी तुझे कपडे, बघ. चल घाल. हो सो तर माझ्या व्लॉगला कोणी नवीन असेल तर प्लीज, कोणी नाही खूप जण नवीन असू शकतात, तर सबस्क्राईब करून जा. आणि ज्यांनी जुने असूनही सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर लाईक करत जा. आईस विला 100 रुपयात होईल का हो माझं सर्व? हां मग द्या ना अजून एक्स्ट्रा. लग्न आहे का रॅली निघाली आहे? अगं लग्न आहे ते, लग्न आहे ते. काय ग, पिझ्झा कॅन्सल केला आमचा तू आणि डोनट्सवर आली? हां कसं आहे, कसं आहे? पिझ्झा बेस मी घेणार होती, ब्रेडवरच काहीतरी करणार होती, पण यांनी पिझ्झा बेसवर आणलं. पिझ्झा बेस पण कटून गेला आणि मॅडम डोनटवर आले. त्याच्यामुळे आता आपल्याला कधीतरी करायला लागणार. ब्रेड पिझ्झा पण ते तर जंक फूड आहे ना? जंक फूड आहे ते. मग मी तुला घरी गेल्यावर चपाती करून देणार, तू चपाती खाशी ना, हेल्दी फूड. पिझ्झा आम्ही खाऊ. चालेल ना तुला? नाही तर म्हणशील मग आम्हाला की मम्मी मला तू पिझ्झा नाही दिला, मग तुला राग येईल. तू एका जागी कोणत्यात जशी जाऊन बसते, राग आल्यावर तशी जाऊन बसशील तू. बसतेच चपाती खाशील ना? चपाती हो. जस्ट आलो आम्ही आता घरी आणि पनीर सुद्धा आणलेला आहे. तर 100 रुपयात काहीच नाही होत. किती ट्राय केला पण 100 रुपयात काहीच नाही होत. आणि ते सर्व तेवढं म्हणजे देवळीमध्ये तेवढं सामान मिळत पण नाही. तर आम्ही 2-3
महागाई आहे आणि मिळत पण नाही, महागाई आहे आणि पुन्हा छोटे पॅकेट नाही आहे अवेलेबल, तर मोठेच घ्यावं लागते. आणि पनीर आणलेलं आहे आणि चीजचे क्यूब आणलेले आहे, कारण मोझरेला चीजचं इथे मिळणं पॉसिबलच नाही. खूप फिरलो आम्ही, शेवटी जाऊ द्या म्हटलं हेच घेऊन घेते. सँडविच ब्रेड तर ते आणलेले आहे आणि हे आहे पिझ्झा सॉस, तर हा एवढाच पॅकेट मिळाला, तर नंतरच्या वेळी कामी येऊ शकते आणि मी याचा पिझ्झासुद्धा ट्राय करून बघणार आणि ते पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार. तर आता हे आमच्या स्वतःच्या मनाची रेसिपी जशी बनेल तशी. पिझ्झा बनणार थँक्यू. गिफ्ट दे मला आता. काय दे तू मला गिफ्ट? घरातले भांडे देत. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. मला हे हवं होतं. घे पूर्ण. कसं आहे? आवडलं तुला? छान झालं? पिझ्झा सारखं करत जा ना. पनीर किसून असे क्यूब चांगले वाटते. किसून टाकू का?
बघते. टेस्ट घेऊन दाखवा ना कसं झालं. हो थोडंसं गरम आहे. खाऊन बघा आधी. चेक करून बघा, खाऊन बघा गरम आहे की नाही. पिझ्झा सारखं लागते थोडंफार. हा किती हुशार आहे ग शानू तू. किती हुशार आहे माझी पोरगी. घर काढलं ते घराचं हे आहे ना ते टॉय हाऊस आहे ना ते काढलं आणि ते लावत आहे. मी पण बघते शानू तू किती आहे तो. नाही हे घर तर पाहू दे मला. दिमाग की बत्ती जलाओ. ये कैसा है. अरे अजून पाहिजे ना. अजून पाहिजे तिथं असून बरंच असं. मी चांगलं लावून देतो म्हटलं तिला. चांगलं लावून देतो म्हटलं तिला. तुझं म्हटलं मी चांगलं लावून देतो बा तुला. अरे लावू द्या ना थोडस. तिचा पण दिमाग काम करते. कसं मुलांना ह्या गोष्टी करू दिल्या पाहिजे. त्यांच्यासाठी चांगलं आहे. काढू नको. नुसतं अभ्यासातच हुशार राहिलं नाही होत. अदर ऍक्टिव्हिटी पण केली पाहिजे. पण हे तसं नसते. तसं नाही असते. हे कसं आहे. आणखी आहे. बघ असं असते शानू. कसं तू काही पण करत बसली असं नाही. असं लाव. असं लाव ना. आता हे एक काढी तिला इथे बघशील बेटा. लावायच्या आधीच एवढं जो हे आपल्या कॉलम उभे झालेले. आता आम्ही पटकन 5 मिनिटात भिंती उभ्या करणार आहोत. आमच्या भिंती अशा थोड्याशा हे आहे. पटकन हे टाकले की उभ्या होऊन जातात. मम्मी तिकडनं हो उभी राहा तिथून. दे ना बसल्याच करते ना मी. चलो टॅन 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 झालेलं आहे. शान्वीचं करता या. आणि आता शान्वी आजपासून इथे राहणार आहे. म्हणून शान्वी तू इथे राहणार आहे. हे झालेलं आहे आमचा कृष्ण तयार. छान आहे कृष्ण. छान काढला बेटा. तर माझा हा आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.